चालू आहे. हे जे आहेत ते डुप्लिकेट चावीने वाहनं हे करून ते इथून पुण्यातनं साताऱ्यात जायचे आणि साताऱ्यातनं पुन्हा पुण्यात येऊन मराठवाड्यातल्या विविध ठिकाणी विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये हे वाहनं ट्रॅव्हल्सद्वारे किंवा चालवत नेले जायचे आणि तिथं कमी किमतीमध्ये विकले जायचे. सर काय सांगलं एकंदरीत पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये 53 दुचाकी हस्तगत करण्यात आले. हे दुचाकी चोरणारे गुन्हेगार कोण होते आणि त्यांची पार्श्वभूमी काय? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये मोटरसायकल चोरींचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त चौबे सर यांनी सर्व पोलीस ठाण्यांना वाहन चोरी हा विषय गांभीर्याने घेऊन गांभीर्यपूर्वक तपास करायला सांगितलं होतं. त्या अनुषंगाने आमचे पिंपरी पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय कडलक आणि गुन्हे शोध तपास पथकाचे API अतिग्रे यांनी बऱ्याच दिवसापासून वाहन चोरांना शोधण्यासाठी ट्रॅप वगैरे लावले होते. आम्ही CCTV फुटेज बघणं, ट्रॅप लावणं अशा प्रकारचे विविध प्रयत्न चालू होते आणि आम्हाला एक खूप मोठं यश मिळालेलं आहे. जवळपास 53 वाहनं या आमच्या मोहिमेमध्ये आम्ही जप्त केलेली आहेत. एकाच वेळेस 53 वाहन जमा करणं ही आमच्या पोलीस आयुक्तालयातली सर्वात मोठी कामगिरी आहे. हे सर्व वाहनं जे आहेत ते हिरो होंडा स्प्लेंडर आणि ॲक्टिवा या प्रकारचे आहेत आणि ह्या 53 वाहनांमध्ये आयुक्तालयातले आमचे जवळपास 25 गुन्हे उघडकीस आलेत. त्याचप्रमाणे पुणे शहर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणचे गुन्हे उघडकीस आणण्यास आम्हाला यश मिळाले. हे गुन्हेगार सावंत आणि भोसले नावाचे आहेत. धीरज सावंत, बालाजी भोसले. त्याच्यामध्ये अजूनही काही आरोपींचा शोध आम्ही घेतो. याच्यामध्ये अजूनही 2 आरोपींचा आम्हाला माहिती मिळालेली आहे. त्याच्यात गुन्ह्याच्या तपासामध्ये अजूनही वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे, पण तपासाच्या अनुषंगाने आरोपींची नावं आता उघडकीस करणं योग्य होणार नाही. हे जे आहेत ते डुप्लिकेट चावीने वाहनं हे करून ते इथून पुण्यातनं साताऱ्यात जायचे आणि साताऱ्यातनं पुन्हा पुण्यात येऊन मराठवाड्यातल्या विविध ठिकाणी विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये हे वाहनं ट्रॅव्हल्सद्वारे किंवा चालवत नेले जायचे आणि तिथं कमी किमतीमध्ये विकले जायचे. नाही, विशेष अशा तंत्रज्ञानाचा वापर झालेला आहे डुप्लिकेटची की. आणि आता दुचाकीचं लॉक उघडणं हे काही फार मोठ्या कौशल्याचं काम राहिलेलं नाही आहे.